मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे, कारण आज आपण जात आहोत रत्नागिरीमधील फेमस वडापाव सेंटरला भेट देण्यासाठी। तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण आता गेलो होतो की एक फूड डिलिव्हरी म्हणजे स्विगी हा डिलिव्हरी बॉय आहे, त्याचा पेमेंट म्हणजे एक रेव्हेन्यू किती जनरेट होतो ते पाहायचा प्रयत्न केला होता। तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा, आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेच। तर मित्रांनो, आता आपण चाललो होत म्हणजे मारुती मंदिर एरियामध्ये। तर तिकडे जे फेमस वडापाव सेंटर्स आहेत त्यांना आपण आज जाऊन भेट देणार आहोत। तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओमध्ये। आणि जर व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्र हो, आता आपण निघालेलो आहोत मारुती मंदिरला जाण्यासाठी। तर चला जाऊया मारुती मंदिरला। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला घेण्यासाठी जे व्हिडिओग्राफर लावलेले आहेत ते म्हणजे वंश कांबळे उर्फ पप्प्या। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत मजगाव रोडच्या इथे आणि पाहू शकता हा स्वाद वडापाव सेंटर आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया। आता पहिला स्पॉट आहे स्वाद वडापाव सेंटर। तर पाहू शकता हे वडापाव सेंटर आहे, थोडी गडबड आहे। तर नाव कसं? अच्छा, तुम्ही हा कधीपासून स्टार्ट ओपन केला? 2015 पासून चालू आहे। अच्छा, तर मित्रांनो टेस्ट करतोय, लाल चटणी आहे गोडवाली। तर आपण खातोय, गरम गरम आहे, बाकी काही नाही, तोंडाला चिकटायचं वरती। अप्रतिम वड्याची चव आहे मित्रांनो, आणि गोड चटणी आहे ना खूप मस्त लागते, अप्रतिम। फक्त गरम आहे, आत्ताच काढलेला होता, पण खूप अप्रतिम चव आहे, मस्त। तर मित्रांनो बघा, आपले व्हिडिओग्राफर वंश कांबळे कसं आहे, मस्त आहे ना? आम्ही पण मित्रांनो, आम्ही पण म्हणजे लहानपणापासून इथे मी खातो वडापाव। मित्रांनो, आत्ताचा आपण वडापाव खाल्ला, त्याची प्राईस होती 15 रुपये आणि 15 रुपयामध्ये अप्रतिम चव होती वडापावची। तर नक्की विजिट करा। आणि आता आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती, चला। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत अभिलाष हॉटेलजवळ। तर इथला एक सेकंड स्पॉट आहे आपला, आणि हा सेकंड स्पॉटमधला सेकंड वडापाव फेमस वडापाव आहे। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया। काका, तुमचं नाव काय आहे? माझं नाव भारत शंकर पिसे। आणि हा स्टार्टअप तुम्ही कधीपासून चालू केला? 28 ऑक्टोबर 2000 साली। 2000 साली, अच्छा। तर मित्रांनो, आता आपण इथल्या फेमस वडापावची चव बघूया, चला। तुम्ही ते नेहमी वडापाव खाता की नाही? तेव्हा तरी असं कामाला आलं तरी मग कसा वाटतं वडापाव? पेंटिंग मस्त, इथेच येतात नेहमी? हां, पेंटिंगची कामं करतो मी। अच्छा, वडापाव बरोबर सुकी चटणी आहे होऊ शकता आणि मिरची। चल चला टेस्ट करूया आपण आता। वंश, पहिला तू टेस्ट करतोयस? नेहमी खातोस? आपले मित्रमंडळी आहेत, तर टेस्ट कर आणि सांग मला। अप्रतिम वडापाव, जास्त खा। स्पॉट आहे वडापावचा, आणि मेन म्हणजे ह्यांची जी सुकी चटणी आहे ना ती सुद्धा अप्रतिम लागते, आणि त्यामुळे मिरचीमुळे ना एक फ्लेवर्स येतो वेगळा, आणि खूप भारी लागतो वडापाव। नक्की ट्राय करा तुम्ही। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये हा सेकंड स्पॉट आहे, आणि हा सेकंड स्पॉट म्हणजे अभिलाष वडापाव सेंटर। तर नक्की विजिट करा, खूप अप्रतिम वडापावची चव आहे, तर नक्की या। आता जाऊया आपण दुसऱ्या वडापाव सेंटरला, चला। आपण आता पोहोचलेलो आपल्या ह्या व्हिडिओच्या तिसऱ्या स्पॉटवरती, म्हणजे
श्री नवलाई वडापाव सेंटर. तर हा स्पॉट आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता. गजानन महाराजांचा मठ आहे आणि पॉवर हाऊस आहे ना आपलं, तर पॉवर हाऊसच्या बरोबर गल्लीतून म्हणजे इकडे रोड जातो आपला पॉलिटेक्निकलला, त्याच रोडला हा तुम्हाला हे सेंटर बघायला भेटेल. तर आता आपण तिकडेच चाललं, चला. तर आता तुमचं नाव काय? तुषार तानाजी वीर. तुषार वीर. अच्छा. आणि हा स्टार्टअप तुम्ही कधीपासून चालू केलात? 24 फेब्रुवारीला. म्हणजे आत्ताच हल्लीच चालू केलं आहे. अच्छा. तर मित्रांनो आता आपण वडापाव घेऊया आणि टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो दाल चटणी सुद्धा आहे आणि सुकी चटणी सुद्धा आहे, मिक्स आहे. टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो 2 चटणींचं कॉम्बिनेशन आहे ना, खूप भारी लागतं. तर नक्की ट्राय करा इथे येऊन वडापाव. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की हा वडापावसुद्धा खूप अप्रतिम आहे, पण इथला स्पेशालिटी म्हणजे चिकन पाव आहे. तर 45 रुपयामध्ये हा चिकन पाव मिळून जातो. तर नक्की या आणि व्हिजिट करा. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत आपल्या या सिरीजमधला 4था वडापाव सेंटरला भेट देण्यासाठी, म्हणजेच मैत्री वडापाव सेंटर. तर चला जाऊया मैत्री वडापाव सेंटरला. तर मित्र हो, गरमागरम वडे काढलेले आहेत. दादा 2 वडापाव घ्या. तर मित्रांनो मी सुद्धा मैत्री वडापाव म्हणजे मी कॉलेजला असताना इथेच वडापाव खायला यायचो. तर इथला फेमस वडापाव आहे मेन म्हणजे. आणि मेन सांगायचं म्हणजे इकडे सकाळपासून गर्दी खूप असते, प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला भेटतं. आता वाजले आहेत बरोबर 1 वाजला आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी झालेली आहे. आणि इथला हा फेमस वडापाव. तर मित्रांनो वडापाव आलेला आहे, या इकडे दाखवतो. वडापाव गरम गरम आहे, आत्ताच काढलेला आहे. तर बाकी काही नाही, तोंड भाजायचं तरी पण खातो आहे बघा, वाफ पण मारते आहे बघा. टेस्ट करूया चला. तर मित्रांनो मेन सांगायचं म्हणजे ना, यांची जी चटणीची चव आहे ना ती अप्रतिम. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला पण आवडेल चटणी, या नक्कीच. वंश कशी वाटली टेस्ट? मैत्री वडापाव सेंटर तुम्हाला कार्निवल गल्लीमध्ये, म्हणजे ही कार्निवल गल्ली आहे इकडनं, आणि बाजूच्या साईडला नाचणे रोड आहे, म्हणजे MSCBच्या ऑफिसच्या शेजारीच हे मैत्री वडापाव सेंटर तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो नक्की व्हिजिट करा या स्पॉटवरती. तर मित्रांनो आपल्या ह्या सिरीजमधले हे 4 पॉईंट मारुती मंदिरचे कवर करून झालेले आहेत. आणि पुढचे स्पॉट म्हणजे आपली ही या सिरीजमधले सेकंड पार्ट कुठल्या पॉईंटवरती करू ते नक्की कमेंट करून कळवा. आणि आवडलं नक्कीच लाईक करा. तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.